नमस्कार, आरुष कुकिंग मध्ये आपलं स्वागत। तर आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी एकदम हाय प्रोटीन आहे, इझी टू मेक आहे। डाएट करणाऱ्यांसाठी एक ब्रेकफास्टला म्हणा, लंचला म्हणा आणि डिनरला म्हणा, हा एक उत्तम पर्याय आहे। त्यासाठी इथे मी हे काळे चणे घेतले होते, ते रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। हे पाहू शकता, छान फुगलेले आहेत ते। या काळ्या चण्यामध्ये खूप प्रोटीनचा सोर्स असतो आणि चाट रेसिपी म्हणून सुद्धा तुम्ही हे चणे खाऊ शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता हे जे भिजवलेले चणे आहेत ते आता मी शिजवून घेणार आहे। आता या कुकर मध्ये मी हे चणे काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा मी इथे घातलेलं आहे। हे चणे आपण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊया। आता हे पाहू शकताय, इथे चणे मी शिजवून घेतलेले आहेत। कुकर थंड झालाय, उघडून पाहूया। हे पहा, मी इथे 3 शिट्ट्यांमध्ये चणे शिजवून घेतलेले आहेत। चणे अगदी परफेक्ट शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। पटकन मॅश होतात हे चणे। आता हे सर्व चणे मी या बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत। आता या चण्यांना एक चटपटीतपणा येण्यासाठी आपण फोडणी देणार आहोत। तर इथे मी फोडणीसाठी ऑलिव्ह ऑइल वापरत आहे। ऑलिव्ह ऑइल एकदम 1 ते 1.5 चमचाच मी इथे घेतलेला आहे। तेलाचा जास्त वापर नाही करायचा या रेसिपी मध्ये, आणि जर ऑलिव्ह ऑइल नसेल वापरायचं तर तुम्ही साधं ऑइल वापरलं तरी चालेल, ते सुद्धा जास्त प्रमाणात वापरायचं नाही। आता यामध्ये तेल जेव्हा गरम झालं ना, तेव्हा त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुललंय। आता यामध्ये घालूया बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर आत्ताच तेलामध्ये घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्या चण्यांना। आता घालूया थोडीशी हळद। आपल्या चवीनुसार आपण इथे तिखट मसाला घालणार आहोत। मग तुम्ही इथे मिरची पावडर वापरली तरी चालणार आहे, मी हे घरातलंच काळं तिखट घातलेलं आहे। आता मसाला जळणार नाही याची खात्री करून पटपट हा मसाला फ्राय करून घेऊया। यामध्ये घालायचे धने पावडर आणि सगळा मसाला व्यवस्थित फ्राय करायचा 1 मिनिट भरासाठी। आणि आता लगेच आपण यामध्ये हे उकडलेले चणे घालणार आहोत। आता हे चणे एकदम मोठ्या फ्लेम वरती छान सगळे परतून घ्यायचे। त्यामध्ये जर थोडंसं पाणी असेल तर ते पाणी सुद्धा आटून जातं। माझ्या घरात तर हे चणे चाट सारखंच असतं। माझ्या मुलांना सुद्धा हे चणे चाट खूप आवडतं। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी हा एक हेल्दी ऑप्शन नक्की ट्राय करू शकता। आता यामध्ये घालायचे आपल्याला चाट मसाला आणि मीठ। मीठ आपण आधी चणे जेव्हा शिजत होते तेव्हा सुद्धा घातलं होतं, त्याच्या अंदाजाने आता आपण मीठ घालायचे। वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निश केलेली आहे आपण। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। 1 मिनिट भर हे चणे छान आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे मग आता आपण मीठ घातलंय आणि चाट मसाला घातलाय तो प्रत्येक चण्याला व्यवस्थित लागेल। आता गॅस बंद करायचंय। गॅस बंद केल्यावरच मग यामध्ये आपण लिंबू पिळणार आहोत। इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। तुम्हाला किती आंबट लागतंय त्या हिशोबाने तुम्ही लिंबू पण कमी जास्त करू शकता। या लिंबाला रस भरपूर होता आणि आंबट रस होता, त्यामुळे मी इथे अर्धाच लिंबू घातलेला आहे। आता या रेसिपीला तुम्ही डाएटची रेसिपी बोला किंवा तुमचा चणे चाट बोला, पण ट्राय मात्र नक्की करा ही रेसिपी। ही एक हेल्दी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर झटपट सुद्धा होणारी रेसिपी आहे। चणे जर उकडलेले असतील ना तर 2 मिनिटात ही रेसिपी तयार होते। आणि यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, काकडी हे सुद्धा ऍड करू शकता। हा पहा, दिसतोय की नाही मस्त? विचार करा, इतका चटपटीत चणे चाट आणि तोही हेल्दी, मग तर डाएटला बेचव अन्न खायची गरजच नाही। कोणत्याही प्रकारचा चाट खाण्याची जर क्रेविंग झाली तर हा चाट तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।